बघ आता तूच चल जातो तुम्ही. थांब, सांगा याच्या पुढं नाही कोणाला सांगणार. संतोष दादा, तू बी कुणाला काय बोल नको, नाहीतर समजा गावात न होईल. कुठलं पोरगं आवडतं का? नाही, आवडत नाही. मग काय मागं लागले का? हो, आमच्या कॉलेजमधले. एसटीत नावानं गाणी म्हणते, खिटून उभे बी राहते. कंडक्टर काय बोलत नाही बे? एकदा बोलला होता आणि त्यासने बी धमकी दिली. कॉलेजमधल्या सरासने बी उलट बोलतात. लय उंडगी आहेत, मारायला बी कमी करायची नाही. चालतंय मग, उद्या येतो त्यांची गाठ घ्यायला. तुमच्यावर गाडीत साम्याला बसावतो. तर आला की फोन करा, आम्ही पुढं फाट्यावर थांबतो. एकदा सगळ्यांसमोर तडाखं बसलं ना, आपोआप माज उतरल साल्यांचा. जावा तुम्ही. संत्या ह्यो एवढा उडतोय म्हणजे कुणीतरी सपोर्टला असणार बरं का. अरे असेल बुरटा भाई, करू की सरळ त्याला. तू येतोस का रानात? नाही बाबा, माधुरीने दुकानात दाडले आणि उशीर झाला म्हणजे बसल बोंबलत. त्या पुरीच्या नादाला लागून आलो इथं. चल जातो. मोठा संसारीला का? अरे बाबा तेवढं करायला लागतं संतोष. कर. करायला गेलो एक शायरी व सुचली एक कविता. आता माझं उत्तर मला कळा ना, तूच बोल काहीतरी कविता. मग आपल्याकडे सुट्टी नाही. फोन आला. घे. हॅलो. हॅलो, हा दादा, आहे तो आमच्या गाडी. हा नको टेन्शन घेऊ तू. थांबलो आम्ही फाट्यावर पुढं. येऊ दे गाडी, येऊ दे.